नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. अ, आज 12 जुलै 2026. मित्रांनो, भारतातला मान्सून समजून घ्यायचा असेल तर आपल्या भारताच्या आजूबाजूला कुठल्या सिस्टीम कार्यरत आहेत हे समजून घेणे गरजेचे असते. कारण कळत नकळत त्या सिस्टीमचा परिणाम आपल्या साऊथ वेस्ट मान्सूनवर होत असतो, आपल्या पर्जन्यमानावर होत असतो. म्हणून आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये भारताच्या आजूबाजूला कुठल्या सिस्टीम चालू आहेत आणि त्याचा परिणाम काय होत आहे आणि हा सर्व परिणाम कधी अ, कमकुवत होणार आहे आणि नंतर आपल्या साऊथ वेस्ट मान्सून पुन्हा कधी जोर पकडेल, त्या संदर्भातली माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, हे या उपग्रह प्रतिमानुसार असं आपल्या लक्षात येतं की आपण सातत्याने बावी नावाच्या या सुपर टायफून चक्रीवादळाबद्दल बोललेलो होतो. हे पश्चिम पॅसिफिक महासागरातील एक शक्तिशाली चक्रीवादळ आहे आणि या चक्रीवादळाचा परिणाम मित्रांनो संपूर्ण चीनच्या किनारपट्टीवर हे जोरदार धडक मारणार आहे. त्याचबरोबर या चक्रीवादळामुळे आपल्या हिंदी महासागरातलं बाष्प या ठिकाणी खेचलं जात आहे. याचं वारंवार आपण सांगितलं होतं, त्याचं सुतवाच केलं होतं आणि यामुळे आपला साऊथ वेस्ट मान्सून हा कमकुवत झालेला आहे. त्याला ब्रेक पिरियड त्याचा तयार झालेला आहे. साधारणतः 8-9 तारखेपासून ही घटना तीव्र होत आहे आणि पुढे मित्रांनो हे 15-16 तारखेपर्यंत हे होणार आहे. या सुमारास आपल्या बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणावर ढगांची गर्दी आपल्याला इथं दिसत आहे. त्यामुळे इंडो गंगेय मैदानामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटी सध्या चालू आहेत. ज्याही पावसाच्या ऍक्टिव्हिटी सध्या चालू आहेत त्या अशा उत्तर ते पूर्व पूर्वोत्तर राज्यामध्ये या सर्व पावसाच्या ऍक्टिव्हिटी चालू दिसतात. म्हणजे इंडो गंगीय मैदानी प्रदेश तो आहे. आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात सध्या फारशा ऍक्टिव्हिटीज नाहीत. घाटावर नॉर्मल ढगाळ परिस्थिती राहून हलक्या सरी होतील आणि महाराष्ट्रावर ढगाचं आच्छादन राहील अधूनमधून. थोडस टेम्परेचरचा सुद्धा दक्षिणेकडील भागात आपल्याला त्याचा परिणाम जाणवेल. मित्रांनो, जोपर्यंत ही सिस्टीम कमकुवत होत नाही तोपर्यंत आपला साऊथ वेस्ट मान्सून हा सुधारणार नाही आणि साधारणतः ही सर्व 16 तारखेला घडणार आहे. 14 तारखेनंतरच मित्रांनो, 14-15 तारखेनंतर ही सिस्टीम पूर्णपणे कमकुवत होईल आणि त्यावेळेस आपला बंगालचा उपसागर उबदार होईल. इंडो गंगीय मैदानामध्ये मित्रांनो इथली जी लो प्रेशर सिस्टीम नष्ट झाली, एक जमेची बाजू आहे आज WB राज्यावर कुठे देशावर कुठे दिसत नाही. ही लो प्रेशर सिस्टीम मित्रांनो कमकुवत होऊन इंडो गंगीय मैदानामध्ये 16 तारखेला ती परत जोर पकडणार आहे आणि त्यामुळे राज्यात 16 तारखेपासून पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढायला सुरुवात होईल आणि त्याचा परिणाम म्हणून घाटावर पाऊस असेल, अंतर्गत महाराष्ट्रात पाऊस असेल, कशा स्वरूपाचा असेल त्या संदर्भातली माहिती आपण इमेजद्वारे समजून घेऊ. मित्रांनो, हे पुढील साधारणतः 4 दिवसाचं चित्र आहे. हे फारशा पावसाच्या नोंदी आपल्याला अंतर्गत महाराष्ट्रात होताना दिसत नाहीत. घाटावर पावसाच्या नोंदी असतील, परंतु हा जो अंतर्गत महाराष्ट्र आहे यामध्ये मी सातत्याने सांगितलेले आहे. यामध्ये मित्रांनो नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागाचा समावेश होतो. इकडे पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांचा अकोला, अमरावती या भागांचा समावेश होतो. या सर्व गोष्टीवर मित्रांनो पुढील अजून 4 दिवस तरी राज्यात समाधानकारक पाऊस नाही. या सुमारास मित्रांनो एक जमेची बाजू आहे 26 जुलै नंतर. आपण सातत्याने सांगितलं होतं की 28 जुलै नंतरच सर्व परिस्थिती आणखी सुधरेल, चांगली मजबूत होईल. हा MGO फेजचा नकाशा दर्शवतो. मित्रांनो, जेव्हा जेव्हा MGO फेज हा इथं स्टेज 1 म्हणजे पहिल्या 1 मध्ये 2, 3 आणि 4, 5 म्हणजे 1 ते 5 पर्यंत जर MGO फेज आला तर आपला हिंदी महासागर अधिक सक्रिय होतो आणि त्यामुळे देशात राज्यात पाऊस वाढायला मदत होते. मित्रांनो, ही सर्व परिस्थिती जुलैच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे साधारणतः 26 जुलैच्या नंतरच बदलणार आहे आणि आपण सांगितलं होतं 26 जुलै ते 10 ऑगस्ट पर्यंत या पॉझिटिव्ह सिस्टीम आपल्याला दिसत आहेत आणि त्या कालखंडात मित्रांनो आपल्याला चांगला पाऊस होताना दिसणार आहे. साधारणतः यासाठी आपल्याला 26, 27, 28 जुलै पर्यंत सुद्धा वाट पाहावी लागू शकते. या
सर्व MGOच्या परिस्थिती, परंतु MGO मित्रांनो म्हणावा तितकासा स्ट्रॉंग नाही, कारण MGO सुद्धा क्षीण आहे, कमकुवत आहे. त्याच्यामुळं तो जबरदस्त पाऊस देणार नाही, पाऊस देईल परंतु जबरदस्त पावसाची अपेक्षा आपल्याला MGO कडून सुद्धा करता येत नाही. मित्रांनो हे पुढील 8 दिवसाचं चित्र आहे. या सर्व पार्श्वभूमीवर चित्र बदलत आहे. घाटावर जबरदस्त पावसाची नोंदी आहेत. अंतर्गत महाराष्ट्रात सुद्धा हलका ते मध्यम पाऊस होईल. पिकांना जीवनदान देणारा सध्या मित्रांनो वाढते थोडंसं टेम्परेचर आहे आणि हलक्या सिंचनाची आवश्यकता पिकांना आहे. या पार्श्वभूमीवर हा पाऊस मित्रांनो पिकांना जीवनदान देणार आहे. कुठल्याही शेतकऱ्यांची पिकं जाणार नाहीत एवढी काळजी हा निसर्ग घेणार आहे. पण या सुमारास मित्रांनो ही 16 तारखेची इमेज आहे. 16-17 तारखेच्या नंतरच आहे, 8 दिवसानंतरचा मॅप आहे. या ठिकाणी चांगल्या पावसाच्या नोंदी होतील. पूर्व विदर्भात आपल्याला काही भागात चांगला पाऊस दिसेल. अंतर्गत महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असताना आपल्याला दिसत आहे. यामध्ये सर्व जिल्हे आहेत. अगदी धाराशिव आहे, लातूर आहे, परभणी, हिंगोली, नांदेड, सोलापूर, मित्रांनो इकडे पंढरपूर, कुर्डवाडी, जळगाव, आमचे जळगाव जिल्ह्याचे जे मित्र आहेत जळगाव जामोदचे भगत साहेब हे सातत्याने आपले जुने फॉलोअर आहेत आणि त्यांनी खूप दिवसापासून ते आपल्याला फॉलो करत असतात. नेहमीच त्यांच्या मार्गदर्शन किंवा त्या नेहमीच त्यांची आमच्यासाठी प्रेरणा ही महत्वाची असते. मित्रांनो हे पहा 16 तारखेची इमेज आहे. 16 तारखेला घाटावर जबरदस्त पावसाची नोंदी होत आहे. अंतर्गत महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती राहून हलक्या पावसाला सुरुवात होईल आणि ही परिस्थिती हळूहळू काय होणार आहे, बदलणार आहे. ही कशी कशी बदलत आहे ही पहा. ही पुढे जाऊन ही 14 तारखेची होती, ही 16 तारखेची आहे. ही 16 तारखेला पहा मित्रांनो, ही 16 तारखेची आहे. पहा 16 तारखेला हलक्या पावसाच्या नोंदी निश्चित होणार आहेत. ढगाळ वातावरण राहणार आहे, हलक्या पाऊस होईल आणि पिकांना जीवनदान मिळणारा पाऊस निश्चित महाराष्ट्रात मराठवाड्यात होईल, यात कुठे दुमत नाही. आपण सातत्याने सांगितलं यावर्षी घाट हा अधिक सक्रिय असणार आहे, घाटावर पाऊस असणार आहे. मित्रांनो विशेषतः नाशिकच्या पश्चिम भागामध्ये पाऊस पडल्यानंतर जायकवाडी सारख्या जलाशयामध्ये पाणी जमा व्हायला मदत होती. त्याचा अंदाज आपण व्यक्त केला होता, त्या पद्धतीने पाणी आलं. आपण सांगितलं होतं उजनी आणि जायकवाडी हे 2 जलाशय महत्वाचे पूर्व उतारावरील नद्यावर आहेत. त्यामुळे त्या भागात पाऊस ऍक्टिव्ह झाल्यानंतर या धरणात पाणी साठा जमा होईल. नवीन तो झाला आहे. उजनी तर 49% गेलेलं आहे. मित्रांनो हे चित्र बदलत आहे. ही साधारणतः मित्रांनो 24 तारखेची इमेज आहे. ही जबरदस्त पुन्हा एकदा 24 तारखेपासून घाटावर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढणार आहेत. त्याचा परिणाम म्हणून अंतर्गत महाराष्ट्रात सुद्धा मित्रांनो मध्यम पावसाच्या ऍक्टिव्हिटीज तयार होत आहेत. हा ग्रीन कलर आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस दाखवत आहे. येलो कलर आणखी जोरदार पाऊस दाखवत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो जळगाव जिल्हा असेल, नांदेड, परभणी, हिंगोली या भागात चांगल्या पावसाचे असतील, नदी असतील, बीड भागात असेल. इथं मित्रांनो ग्रीन कलर जरा जालना जिल्ह्यात दाखवलेला आहे. ग्रीन कलर थोडस आपल्याला कमी पावसाचं, निळा आणि ग्रीन कलर कमी पावसाचं सिग्नल देतो. अहिल्यानगरच्या उत्तर भागात इथं कमी पावसाचे सांगितलेलं आहे. जालना जिल्ह्याचा काही भागात थोडस कमी पाऊस या ठिकाणी दाखवलेला, म्हणजे सर्वत्र सारखा पाऊस पडणार नाही असं या मॅपवरून दिसतं. इथं मालेगावचे आमचे मित्र कंपनी आहे, या भागात नेहमीच ते हा संपूर्ण जो पट्टा आहे मित्रांनो हा पर्जन्य छायेचा. यामध्ये नाशिक पूर्व, अहिल्यानगर पूर्व, हे सर्व जत वगैरे हा टोटल पट्टा पर्जन्य छायेचा. यात मराठवाड्याचा सुद्धा काही भाग येतो. त्यामुळे या भागात थोडंसं मित्रांनो पावसाचे हलक्या ऍक्टिव्हिटीज असतील, होणारच नाहीत असं नाही. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो सातत्याने आपण नवनवीन अपडेट तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करू. कारण शेवटी बंगालचा उपसागर पॉझिटिव्ह झाल्याशिवाय अंतर्गत महाराष्ट्रात चांगला पाऊस पडत नाही. लवकरच बंगालच्या उपसागरात स्ट्रॉंग सिस्टीम बनावी ही अपेक्षा आपण करू आणि साधारणतः त्याची सुरुवात मित्रांनो आपल्याला साधारणतः 10 ऑगस्ट पर्यंत तिथं चांगली सिस्टीम बनेल. कारण MGO फेज हिंदी महासागरात येत आहे, त्यामुळे त्याला अधिक सक्रियता किंवा अधिक पोषक वातावरण बनेल आणि या पार्श्वभूमीवर राज्यात पावसाची परिस्थिती सुधरेल सॉरी एवढीच अपेक्षा आपण निसर्गाकडून करूया. या ठिकाणी मित्रांनो एवढंच सांगतो, थांबतो. अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय चॅनलला, त्यांच्या विश्वसनीय वेबसाईटला भेट द्या. एवढंच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो झाडे लावा, झाडे जगवा. धन्यवाद.